नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज एक विशेष दिवस आहे। आज शेवटचा श्रावणातला सोमवार आहे। तारीख आहे 2 सप्टेंबर 2024 आणि आज पिठोरी अमावस्या देखील आहे। तर कोकणात सर्रास ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी सर्वत्र म्हटलं तरी चालेल श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलं जातं आणि आत्ता आज आपल्या घरी देखील कुंडलीतल्या घरी सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलेलं आहे। आपल्या कुटुंबातील सर्वांना आर्थिक स्थैर्य लाभावं किंवा कुटुंबातले जे व्यक्ती बाहेर आहेत कामधंद्यानिमित्त तर त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावं, सुखशांती लाभावी, तर त्यासाठी सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन केलं जातं। पूजा करून सत्यनारायणाला साकडं घातलं जातं की जे आपल्या कुटुंबातले व्यक्ती आहेत तर त्यांना सगळ्यांना सुखी ठेव। तर आपल्याकडे देखील आज सत्यनारायणाची महापूजा आहे आणि ही पूजा कशा कशा पद्धतीने केली जाते किंवा ह्या पूजेसाठी काय काय म्हणजे जी लगबग असते तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे। कोकणातली सत्यनारायणाची महापूजा, तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर इथे सत्यनारायणाची महापूजा आयोजन आज आहे आणि त्याची पूर्वतयारी इथे चालू आहे। तर इथे शास्त्रात केळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही जी पूजा आहे ती सर्रास 4 केळंबे ठेवून बांधली जाते। आमचे वडील हे शास्त्र पुराणातून संपूर्ण असे म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या केळी आहेत। तर त्या चारी बाजूला चौरंग आहे मध्येच आणि त्या चौरंगाच्या चारी बाजूला या केळ्या अशा उभ्या तर सगळी आपली घरची मंडळी इथे संपूर्ण ही सत्यनारायणाची महापूजा आहे ना तर ते केळी बांधतायत। यानंतर मग हळूहळू थोडंसं एक वेगळं स्ट्रक्चर निर्माण होत जाईल, थोडंसं आकर्षक पद्धतीने सजावट होईल। तर हा चौरंग आहे आणि या चौरंगाच्या चारी बाजूला असे केळंबे उभे केलेले आहेत, केळी म्हणतात, केळंबे पण म्हणतात। तर स्पेशली तळीवरून सिद्धेश हातीसकर यांचं आगमन झालेलं आहे इथे, खास पूजेच्या निमित्ताने कुंडली गावात त्यांचं आगमन झालं आहे आणि सिद्धू देखील पूजा बांधण्यास मदत करतोय। खूप वर्षाचा अनुभव आहे त्याला पूजा बांधण्याचा आणि खूप आकर्षक असे दिसते। केळी जरा जास्तच मोठ्या आहेत पण छान वाटत आहेत। तर आता ही जी केळीची आपण सालं म्हणू शकतो तर ही थोडी कटिंग करून चारी बाजूला अशी आपण लावून घेणार, जेणेकरून आणखीन ही पूजाची मांडणी जी आहे ती अत्यंत आकर्षक वाटेल आणि छान पद्धतीने ही पूजा दिसेल। हे केळीची सालं, त्याला केळंबे देखील म्हणतात, अर्थातच सगळ्याला केळंबे केळी असं म्हणतात। आणि इथे जे स्ट्रक्चर आपण करतोय ना ते बघा या पद्धतीने असं लावून घेतो जेणेकरून आणखीन हे जे पूजेची मांडणी आहे ती आकर्षक दिसेल। डायरेक्ट चहू बाजूने असे हे जे केळंबे आहेत ते लावून घ्यायचे।
तर छान पद्धतीने पूजेची बांधणी करून झालेली आहे आणि पूजेसमोर रांगोळी देखील काढलेली आहे. हे बघा, अगदी चहूबाजूने छान पद्धतीने आकर्षक पद्धतीने ही पूजेची बांधणी झालेली आहे. पूजा पूर्णपणे बांधून झालेली आहे. चौरंगाला चारी बाजूने केळी, ज्या छोट्या केळी असतात तर त्या उभ्या करून बाजूला मग केळीची जी सालं असतात त्याला केळबेची सालं देखील म्हणतात. तर त्याने अशी एक वेगळं आकर्षक पद्धतीने डिझाईन करून झालेली आहे. आणि आता ह्या ज्या पूजेमधली जी मांडणी असते, मग तामण असेल, जो तांब्या असेल पितळेचा, त्यावर मग अक्षता ठेवायची असतील, तर ही सगळी जी मांडणी आहे ना ते भटजी काका आल्यानंतर करतात. आणि ज्या घरात सत्यनारायणाची महापूजा असतात ते तिथे एक वेगळं वातावरण निर्मिती झालेली असते. जेवणाची एक रेलचेल चालू असते आणि सत्यनारायणाची जेव्हा पूजा असते तेव्हा एक वेगळा गोड पदार्थ केला जातो, तो म्हणजे पुरणपोळी. आणि इथे पुरणपोळी बनवण्याचं काम महिला वर्ग करतायत. आवाहन जानामि न जानामि गवार्जनम पूजां जानामि खम्बदां परमेश्वर मंत्रहीनं क्रियानं भक्तिहीनं सरेश्वरी यत्पूजित मया देव परिपूर्णं तदस्तु मे अन्यथा नास्ति तमेव शरणं तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर कार्यं सिद्धिमायतु प्रसन्ने धात्री विघ्नानाशमायन्तु सर्वाणि सुरनायक अनेन विघ्नहर्ता महागणपति देवता पूजनता ब्रह्मासमस्तो घंटे का देवता घंटे का देवताभ्यो मंडलभ्यो नमस्करोमि घंटे का देवताभ्यो नमस्करोमि. बस समझ लो. रक्ष रक्ष परमेश्वर गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आतता पुण्याचं तव दर्शनात् पापोऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभवा त्राई मां कृपया देव भगवान भक्तवत्सलो अनेन सत्यनारायण देवता पूजनेन क्रियंतान तत्सद कृष्णार्पणमस्तु. आता तो प्रसाद आहे ना, एकदा नेहमी शारण्यात राहणाऱ्या शौनका दिवशीनी पुराण सांगणाऱ्या स्वतःला प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपस्यांचे दुःखे नाशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या, पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेला स्वच्छ वर्णांच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्याला त्यांनी आरंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य नाश आणि रहित आहे, जो मूळचा निर्गुण आहे, तो जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो, सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाशी करतो, अशाचा नारायणाला माझा. नारद मुनींनी केले स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांना बोलले. भगवान म्हणाले, मुनिवर्या, आपण कोणत्या कामासाठी आला? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समोर उत्तर देईन. नारद म्हणाले, भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्मलेले विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत. नारद म्हणाले, भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व दुःखी लोकांची दुःखे लहान कोणत्या उपाय नाशी होती ते सर्व सांगा, माझ्या ऐकण्यात. नारद कृष्ण म्हणाले, नारायणा, त्याचा ते फल काय, त्याचा विधी काय, हे व्रत कुणी केले होते ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा. हे नारद काय भगवान नारदा, हे दुःख नाश करण्यातून धनधान्य समृद्धी करणार, तसे सौभाग्य
संतत देणारे, सर्व कार्यात विजय करणारे आहे. हे व्रत भक्ती श्रद्धाने युक्त होऊन ब्राह्मण बांधव या स्वधर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद 1.25 पावशेर, 1.25 इत्यादी प्रमाणे भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा.
ततो ज्ञानराजा सुपात्रो तया पाठपीता महामोक्तराजे नमस्कार माताय नारायणाय सत्यनारायण महाराज या यजमानाने पूजा केली आहे यथाशक्तीप्रमाणे सर्व पूजा केली ते मान्य करून घ्यायचे म्हणजे काही सुखावा आज त्यांच्या गंध्यावर नगरामध्ये निश्चय प्राप्त त्या शेरा सर्वांच्या त्या कुटुंबामध्ये ज्या ज्या काही अडचणी होते काही क्लेश निर्माण मोकळ्या करा मनातल्या मनोकामना पूर्ण केलेली प्रतिवर्षाप्रमाणे पिठोराभिषेक म्हणजे आपल्या चरणी रुजू करून घ्या सर्व कुटुंब यांचा मंडळ जाऊन कल्याण करा सत्यनारायण महाराज जय कोणती लागली आबा असं ते आबा असं घ्यायचं असं रावळ राम
रात्रीचे वाजलेत 12 आणि सगळा कार्यक्रम आटोपला आहे. सकाळी आपण पूजा बांधली, एक केळंबे लावले, चौरंगाला मध्ये ठेवला आणि त्या चारी बाजून केळंबे लावणे आणि पूर्ण अशी पूजाची सुशोभीकरण मांडणी अशी केली. व्यवस्थित पूजा, आकर्षक पूजा आपण बांधली केळब्यांची. त्यानंतर मग भटजी काका आले आणि विधियुक्त पूजन केलं. त्यानंतर मग आरती झाली आणि त्यानंतर मग जी वाडीतली मंडळी आली होती त्यांनी आरतीचा जो प्रसाद आहे तर तो घेतला. जेवण देखील झालं आणि त्यानंतर आम्ही एक हरिनाम म्हणून थोडीशी आम्ही मित्रमंडळी एक भजन केलं, एक थोडक्यात आटपलं. तर असा असतो हा वेगळा माहोल जेव्हा एखाद्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा असते तर वाडीतली जी मंडळी असते जेवण वगैरे करायला येतात. अगदी पुरणपोळीचा बेत त्या दिवशी असतो. तर असं सगळेजण एकत्र येत असतात आणि एक तिथे वेगळ्या वातावरणाची निर्मिती ही नक्कीच होत असते. तर अशी सगळे जे वाडीतली मंडळी आहेत ती देखील आपल्याकडे आली होती आणि मग त्यानंतर थोडंसं सगळं आटपलं आणि मग घरी गेली. तर असा असतो सगळा माहोल. कोकणात प्रत्येक ठिकाणी जेव्हा काहींच्या घरी सत्यनारायणाची महापूजा असते तेव्हा एक वेगळी वातावरण निर्मिती होत असते. सगळी मंडळी येत असतात आणि पूजेचं दर्शन घेऊन जात असतात. तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.